लाभ द्यावा ही नम्र विनंती. आरोग्य घेत आहोत. त्याचबरोबर विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय श्री सरपंचताई, आपल्याला विनंती असेल आपणही या गणेश पूजन आणि शिवछत्रपती पूजनामध्ये सहभागी व्हायचे. गावचे विविध पदाधिकारी आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा प्रभूंच्या चरणी नारळ समर्पित. धन्यवाद. पाहत होतो ज्यांचा शब्द म्हणजे काम आणि ज्यांचं काम म्हणजे शब्द, मग ते बिबट सफारीचे जनक असतील किंवा किल्ले शिवनेरीची श्रीमंती असेल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सन्मान किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला मानत आदरणीय जयसिंगदादा पोटे, जुन्नर तालुका पंचायत समितीचे सदस्य. समोर बघा. यांचा सन्मान करत आहेत. आजच्या सत्कार मूर्ती आणि ज्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं हे महाआरोग्य शिबिर त्या सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुनंदाताई दुर्गुडे यांच्या हस्ते हा सन्मान. यानंतर पुढील सन्मान होतोय पुणे जिल्हा शिवसेनेचे, त्यानंतर जुन्नर तालुका शिवसेनेचे तालुका समन्वय आदरणीय प्रदीप शेठ देवकर आपला सन्मान होतोय. या सन्मानात पिंटू शेठ आपला सन्मान होतोय. सन्मानासाठी पुढे यावं. ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय किसन नाना कुटे, आपल्या अमोलजी वंडेकर, किसन नाना यांच्या नंतर आदरणीय प्रदीप अण्णा आपल्या त्यानंतर अण्णा आपलं मोठीबाई गोरे आपणास विनंती करतो आपण मंचावरती यावं. आणि ह्या प्रश्नाचे उत्तर ज्यांनी सोडवले व ज्यांच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबिर आपण राबवत आहोत ते डॉक्टर शुभमजी, आदरणीय डॉक्टर शुभमजी गर्गे आपला सन्मान. साकीबबाई गोरे, देवाभाऊ चष्मा, जवळजवळ जगाच्या 140 देशांमध्ये भारत देशाचं नाव ज्यांनी, देवाभाऊ चष्मा, भारत देशाचं नाव ज्यांनी 150 देशांमध्ये केले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जय. तथा विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय श्री रामदास शेठ गेटेकर, पबजी तडके, किल्ले शिवनेरीच्या शिलेच्या जय. जय शिवाजी. आदरणीय किसान पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या पिंपरी पेंढार नगरीमध्ये प्रथमतः संपूर्ण आदरणीय व्यासपीठात आणि या व्यासपीठावर विराजमान झालेले आपले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय शरददादा सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य मंगेश अण्णा काकडे, ज्यांची आत्ताच नियुक्ती ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टवरती झाली, ते आपले सर्वांचे सन्माननीय मग जयंतभाऊ शिंदे, पुणे जिल्हा युवक संघटनेचे जिल्हा प्रमुख सचिन भाऊ घोलप, आपले गावचे सरपंच सूर्यकांताई वेटेकर, संपूर्ण आदरणीय व्यासपीठ आणि शिवजन्मभूमी युवा मंच आणि सुनंदाताई दुर्गुडे यांच्या विनंतीस मान देऊन माझे सर्व ग्रामस्थ अधिकारी जमलेत आपले सर्वांचे व्यासपीठाचे आणि आपल्या सर्वांचे पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. हे जे आरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे, दादा याचे पहिलं श्रेय जात असेल तर ते आदरणीय जयंतभाऊ शिंदे यांना. या शिबिराचे संकल्पना जी आहे ती जयंतभाऊ शिंदे यांची आहे. मी प्रथमतः जयंतभाऊ शिंदे यांचे समस्त आपला माणूस आणि आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण या ठिकाणी ग्रामस्थ या शिबिरासाठी उपस्थित झालात. आपलं सर्वांचं प्रथमतः मी स्वागत आणि अभिनंदन करतो. आणि आरोग्य शिबिरासाठी आलेल्या सर्व गरजू ज्यांना गरज आहे आरोग्याविषयी आणि आरोग्याचं जे आज काम आहे, आरोग्याच्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत, आरोग्याच्या ज्या तपासण्या आहेत, त्या सर्व प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी अगदी नियोजनपूर्वक करण्यात आलेले आहेत. आमच्या सोपन भाऊचं नियोजन म्हणजे त्यांनी आपल्या
आई वडिलांचा कृतज्ञ सोहळा की असा तालुक्यातही कधी झाला नाही असा नियोजनपूर्वक केला. शिवजन्मभूमी विवाह मंच सुनंदाताई सोपान दुर्गुडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आत्ताच ज्यांच्या हस्ते हे कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं उद्घाटन झालं. आपला माणूस शिल्लेक सोनेरीचे शिलेदार जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते आमदार शरददादा सोनवणे आणि त्यांच्या समोर असलेले मंगेशना असतील, जीवन भाऊ शिंदे असतील, गावच्या सुरेखाताई वेटेकर आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनी, आपल्या सर्वांना माहिती आहे की एक सर्वसामान्य कुटुंबामधला सोपान आणि सुरेश आणि सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की ज्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी खऱ्या अर्थानं गारी विकण्याचं काम केलं. आज खरं तर सद्गुरू सीताराम महाराज यांच्या सभा मंडप या ठिकाणी शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी पेंढार आयोजित सौ सुनंदाताई सोपान दुर्गुडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या प्रमाणे आयोजित केले. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार शरददादा सोनवणे त्यांच्या समवेत आलेले सर्वच मान्यवर, उपस्थित समस्त ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, खरं तर मला पिंपरी पेंढार गावचा अभिमान वाटतो. आपल्या गावात विविध संस्थांच्या माध्यमातून शिवजन्मभूमी युवा मंच असेल, सोशल युथ फाउंडेशन असेल, श्रीराम मित्र मंडळ असेल, SM चैतन्य स्पोर्ट असेल, 11 मारुती ग्रुप असेल, असे अनेक एकत्र येऊन आपल्या गावाच्या वैभवात आपापल्या प्रकारे आपल्या गावाच्या वैभवात भर घालतात. आज आपल्या गावाच्या खरं तर सोपानदादांनी स्वर्गभूमी या ठिकाणी वेश बांधून आपल्या तिथं शोभा वाढवली. गावाची कैलासवासी केरुशेठ बाबा असतील यांच्या नावाने गावाला वेश बांधली, त्यांनी गावाला वैभव आलं. शिवजन्मभूमी युवा मंच असतील, लोकसहभागातून धर्मध्वजची उभारणी केली. पुन्हा सोशल युथ फाउंडेशनच्या माध्यमातूनही अनेक कामं आपल्या ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून गावाच्या वैभवात भर घालणारी कामं होतात. त्यामुळे मी ह्या सर्व तरुणांनाही धन्यवाद देते आणि आपल्या ह्या लोकसहभागातून अशीच यापुढेही गावाच्या वैभवात भर पडो हीच शुभेच्छा देते. आणि आज सुनंदाताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनाही मनापासून शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवित्र असं या प्रांगणामध्ये आज शिवभूमी युवा मंच पिंपरी पेंढार आयोजित तो सुनंदाताई सोपान दुर्गुडे यांचा असणार संपन्न होत असलेला वाढदिवस आणि तसंच सोपान शेठ यांचे बंधू असणारे सुरेश शेठ यांचाही वाढदिवस आणि त्या निमित्ताने खरं तर मोफत आरोग्य शिबिर संपन्न होत असताना या कार्यक्रमाला खरं तर ज्यांनी आरोग्य शिबिर काय असते लोकांना कृतीतून दाखवून दिलं ते आपल्या तालुक्याचे आमदार शिवभक्त आमदार शरददादा सोनवणे. कारण मला आठवतंय अतिशय मोठ्या प्रमाणात खरं तर त्यांनी आरोग्य शिबिर आपल्या तालुक्यामध्ये संपन्न केला आणि नुसतंच आरोग्य शिबिर नाही घेतलं तर नंतर जे पेशंट होते त्यांचा विलाजही खरं तर दादांनी त्या काळात केला आणि तेच मार्गदर्शन घेऊन खरं तर आज हे आरोग्य शिबिर संपन्न होत असताना उपस्थित आमचे बंधुतुल्य खरं तर काल ज्यांचा वाढदिवस होता जीवनशेठ, आपल्या नुकतीच त्याची खरं तर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ते दरवर्षी खरं तर वाढदिवसाला रामदास शेठ मग आरोग्य शिबिर असेल किंवा रक्तदान शिबिर घेत असतात. परंतु मला आता या आरोग्य शिबिर त्यांच्याच कल्पनेमुळं सूचनेमुळं संपन्न होत आहे. त्यामुळं काल त्यांनी ते घ्यायचं टाळलं असेल. असे असणारे जीवनशेठ असतील, उपस्थित असणारे या गावच्या सरपंच सुरेखाताई वेटेकर, कारखान्याचे संचालक रामदास शेठ असतील, किसन नाना आहेत, अमोल शेठ आहेत, जाधव गुरु. कुठलाही आजार तपासल्याशिवाय कोणताही आजार करत नाही. आणि विनंती आपल्या सर्वांना निर्माण करून आजचा दिवस हा आपल्या गावाच्यासाठी
सही येते सही झाल्यानंतर त्यांना लाईनीत लागायला लागतं हे काय करतात डायरेक्ट इकडे असं त्यांच्या बरोबर ही जी माणसं आहेत ना ती डायरेक्ट इकडे येतात त्यांना सांगत आणि त्यावेळेस आपल्याला टेस्ट आहे ब्लड टेस्ट रक्त तपासणी गेलो दादा आम्हाला असाची मदत पाहिजे त्या संदर्भात परंतु अधिवेशन आणि दादा आणि चौकशी चतुर्थी तिथल्या साहेबांनी सांगितलं सज्जा म्हणून आपण आलोही म्हणून तो काय विचार होत नसतो आम्ही मस्त पैकी गेलो मंचावरती मी अशा व्यक्तीला आणि छत्रपती शिवरायांचे जगातील सर्वात उंच पताका ज्यांच्या माध्यमातून बांधला जाणार आहे ते सुंदर त्याचे काय सम्राटांना शाळेच्या त्रास काय होतोय काय दुखत आहे गोळ्या पाहिजेत ना गोळ्या बाहेर देते तो टाका इथे 2 वेळा आणि ह्या डोळ्याने जेव्हा कमी दिसायला लागेल तेव्हा यायचं हॉस्पिटल इथे 2 वेळा टाका ड्रॉप खाली खाली तर टेबलच्या इकडे बसलं त्यांना सांग ड्रॉप पाणी असं डोळ्याला माझ्याकडे बघा 10व्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे हा उजव्याचं करून टाका ना मग ऑपरेशन कधी करणार तेव्हा गाडी तेव्हा पाणी असं जार आणलंय बरं का पाणी प्या ठीक आहे त्यांना नाव द्या औषध दिलेलं आहे औषध टाकायचं औषध टाकलं चष्म्याचा नंबर काढायचा महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्रामध्ये शासनाच्या माध्यमातून होणाऱ्या कॅन्सर पूर्व तपासणीची बस ही मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये आलेली नागरिकांना विनंती असेल तिथेही आपण देवभाऊ चष्मा म्हणून तुम्ही फेमस आहात अख्ख्या भारतामध्ये बाहेरच्या देशांमध्ये आता पिंपरी पेंढर गावामध्ये किती किट झाले किती जणांना चष्मा दिला तिथे 494 चष्मे सकाळपासून गेलेत आम्ही 10,000 चष्मे आणलेले आहेत आणि आमचा जो चष्मा आहे तो मुळीच कॅम्पचा चष्मा नाहीये हे आम्ही गर्वाने सांगतो हा देवाभाऊ चष्मा हा देवाभाऊ चष्मा या इकडे पकडा याला ओढा 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 ना ओढा ना ओढा हे बघा हा चष्मा तुम्ही कुठे पण जा हा चष्मा 2,000च्या खाली तुम्हाला भेटणार नाही आणि ब्लू ब्लॉक आहे हा ब्लू ब्लॉक हा बघा चष्मा फ्रेमिंगचा चष्मा ब्लू ब्लॉक स्प्रिंगचा चष्मा हा देवाभाऊच्या नावाने आम्ही मोफत देतो आमची कोणती ना एनजीओ आहे ना संस्था आहे आम्ही आमचे कष्ट करतो काम करतो देव आम्हाला जो प्रॉफिट देतो जो नफा देतो त्याच्यातनं ह्या लोकांची सेवा करतो कारण मोक्ष हा सेवेमध्ये आहे पूजा म्हणजे देवाला आपण बोलतो दे दे दे
आणि सेवा म्हणजे गरजूला आपण सांगतो घे घे घे. ज्यावेळी दे आणि घेचा संबंध होतो ना त्यावेळी देव पावतो. जर तुम्हाला मोक्ष हवा असेल तर प्रत्येकाने एक विचार करावा, मी एक तरी मनुष्याची सेवा करीन आणि त्याला त्याच्या ठिकाणावर आणीन, देव तुम्हाला मोक्ष देईल. श्रीकृष्णजींचं एक स्वप्न आहे, नंदनवन, एकामेकास सहाय्य करू. प्रत्येक माणसाने आपल्यापैकी छोट्याला सहाय्य केला आणि त्याचा उद्धार केला तर एक ही साखळी वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल आणि एक दिवस त्याचा नंदनवन मध्ये रूपांतर होईल. श्रीकृष्णजींचा स्वप्न साकार होईल. मी आता नमाज पढून आलो. मी अल्लाकडे ही प्रार्थना केली तर इथे जी मी सेवा केलेली आहे त्याचा श्रेय तुम्हाला दे, त्याचा श्रेय म्हणजे तुम्हाला मोक्ष दे. सही येते, सही झाल्यानंतर त्यांना लाईनीत लागायला लागतं. हे काय करतात डायरेक्ट इकडे असं त्यांचे बरोबर ही जी माणसं आहेत ना ती डायरेक्ट इकडे येतात. त्यांना सांगत नमस्कार. प्रथमतः शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी पेंढार असेल, सौ सुनंदाताई सोपान दुर्गुडे असेल यांच्या आज वाढदिवसानिमित्त, तसेच आज जागतिक गावामध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे. महाआरोग्य शिबिर म्हणजे काय, प्रत्येक रोगाची तपासणी आणि त्यासोबत असलेलं निदान. म्हणजे तपासणी केल्यानंतर एखाद्याचा डोळ्याला जर चष्मा आहे तो चष्मा ऑन द स्पॉट त्या नंबरचा बनवून ह्या ठिकाणी आपण गाडीत त्या बनवून रुग्णांची तपासणी करून आपण तो देतोय. त्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या रुग्णाला काही अडचण आहे, दुखणं आहे, काही गोष्टी आहेत, त्यासाठी प्रत्येकाला गोळ्यांची व्यवस्था जागेवर केलेली आहे. त्यानंतर एक्सरे असेल, सिटी स्कॅन असेल, यामध्ये सुद्धा सवलतीच्या दरात सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करतोय. अशा प्रकारे आपण एक रुग्णसेवेचा आधारच या ठिकाणी आपण घेण्याचं ठरवलं आणि तोच उद्देश ठेवून आपण आजचा हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आज या शिबिर भरवण्याचं उद्दिष्ट काय आहे? सर्वप्रथम नमस्कार, जय शिवराय. आज आमच्या वहिनी सुनंदाताई सोपानराव दुर्गुडे यांचा वाढदिवस आहे. आज त्यांचा एक आगळा वेगळा असा एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी समाजसेवा म्हणून आपल्या वाढदिवसानिमित्त इकडे तिकडे खर्च न करता एक समाजसेवा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आरोग्य शिबिर भरवलेलं आहे. त्या आरोग्य शिबिरामध्ये त्यांचा हेतू असा आहे की जे गरजवंत आहे त्यांच्याकडे मानधन नसतं, ज्यांच्याकडे पैसा नसतो, आपण प्रत्येक गोष्टीचं निदान होऊ शकत नाही, त्या गोष्टींचं निदान म्हणजे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे हा त्यांचा हेतू आहे. कोणत्या प्रकारच्या तपासण्या केल्या गेल्या आतापर्यंत? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, कॅन्सर होण्यापुरती एक टेस्ट केली जाते. त्या टेस्टमध्ये असं समजतं की तुम्हाला कॅन्सर होणार आहे किंवा नाही, त्याच्यावरती निदान काय केलं जाऊ शकतं. म्हणजे कॅन्सर पूर्वीची एक टेस्ट आहे, ही सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे. त्याच्यानंतर मग सामान्यतः डोळे तपासणी, अस्थिरोग तज्ज्ञ आहे, दंतरोग तज्ज्ञ आहे, पुन्हा आपल्या कर्करोग तज्ज्ञ आहेत, मग त्वचारोग तज्ज्ञ आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्हाला डायबिटीज, कमरेचा पट्टा, वॉकर, हाताची काठी, या सगळ्या गोष्टीचं त्यांनी नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि ह्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये किती दिवस झाले या गोष्टीचं नियोजन चालू आहे? तसं हा माणूस म्हणजे ना बोलण्याचं माणूस, त्यांचा माणूस हा खूप दिवसापासूनच आहे. त्यांचा माणूस समाजसेवेचा आहे. त्याचं नियोजन हे त्यांचं खूप दिवसापासूनच आहे. त्यांचा पिंडच समाजसेवाचा म्हणायला काय हरकत नाही. ते खूप सारे समाजसेवेची कामं केलेली आहेत. हा आगळा वेगळा निर्णय त्यांनी माझ्या मते तरी 6 महिन्यापासून नियोजन चाललेलं आहे त्यांचं. बटन आहे